नमस्कार दर्शकों, लोकवाहिनी में आपका स्वागत है। जलगांव से एक क्रांतिकारी अपडेट हम आपके सामने लेके आ रहे हैं। जलगांव जिले के चोपड़ा तहसील में अब शुरू होने जा रहा है डिजिटल जनगणना का नया प्रयोग। केंद्र सरकार की पायलट परियोजना के तहत चोपड़ा तहसील के 26 गांव को इस डिजिटल जनगणना में शामिल किया गया है। साल 2026-2027 की जनगणना की तैयारी के लिए यह प्रोजेक्ट शुरू किया गया है। इस बार पारंपरिक पेन और कागज को अलविदा कहकर उनकी जगह मोबाइल, टैबलेट और लैपटॉप का इस्तेमाल कर पूरी जनगणना डिजिटल माध्यम से की जाएगी। चोपड़ा तहसील के आदिवासी, पहाड़ी और बड़े गांवों को इस योजना में प्राथमिकता से शामिल किया गया है। पहले चरण में गांव के नक्शे को अंतिम रूप देने का काम चल रहा है, जिसके बाद घर घर की सूची तैयार की जाएगी। हर प्रगणक क्षेत्र में लगभग 150 से 200 घर और करीब 700 से 800 लोग शामिल होंगे। ये प्रक्रिया पूरी तरह डिजिटल होगी और इसके लिए प्रशासन ने विशेष तैयारी शुरू कर दी है। जब जनगणना अधिकारी आपके घर जानकारी लेने आए तो सही और पूरी जानकारी दे और प्रशासन का सहयोग करे। इस पायलट प्रोजेक्ट की सफलता पर अब नजरें टिकी है। चोपड़ा की यह डिजिटल जनगणना महाराष्ट्र के लिए एक अहम प्रयोग साबित हो सकती है। संपूर्ण भारतामध्ये जनगणना 2026 मध्ये करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील 2 तालुके व एक नगरपालिकेची वार्ड अशांची निवड प्री टेस्टसाठी माननीय सेन्सस कमिशनर यांनी केलेली आहे। चोपडा तालुक्यातील 26 गावांमध्ये ही प्री टेस्ट होणार असून यासाठी 95 प्रगणक आणि 16 पर्यवेक्षकांची नियुक्ती आपण करत आहोत। त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 3 दिवस 4 पॅकेजमध्ये पैसे देण्यात येणार आहे। त्यासाठी सुयोग्य असं स्थळ आपण आजच अंतिम करतो आहोत। यासाठी जे प्रगणक असतील त्यांना ट्रेनिंगसोबत त्यांना इतर जे काही स्टेशनरी आणि ओळखपत्र हे देखील त्यांना आपण देणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्या ओळखीबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होऊ नये। तालुक्यातील 26 गावांची निवड करताना आदिवासी गावे, डोंगराळ गावे, मोठ्या लोकसंख्येची गावे, सर्व समाजाची गावे, सर्व भाषिक गावे यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता नकाशे अंतिम करत आहोत आणि नकाशे अंतिम झाल्यानंतर आपणास त्या प्रगणक गटांच्या हद्दी निश्चित करून त्या ठिकाणी आपण घरांची यादी करून घरांची गणना करणार आहोत। साधारणपणे 150 ते 200 घरांचा एक प्रगणक किंवा 750 ते 800 लोकसंख्येचा एक प्रगणक गट आपण तयार करत असून ही जनगणना प्रथमच आपण डिजिटल स्वरूपात करणार आहोत। यापूर्वी 1991 मध्ये 2001 मध्ये 11 मध्ये आपण जे काही विविध प्रपत्रे सर्व आपण पेन आणि पेन्सिल, रबर आणि पॅडच्या सहाय्याने आपण ते कामकाज पूर्ण केलं होतं। यावेळेस मात्र आपल्याला जे काही आधुनिक उपकरणं आहेत त्याच्यामध्ये जे ॲप येतील ते ज्याच्या सपोर्ट करतील, मग मोबाईल असेल, टॅब असेल किंवा इव्हन लॅपटॉप असेल, त्याच्या आधारे आपण ते संपूर्ण डिजिटल सेन्सस पूर्ण करणार आहोत। तालुक्यातील जनतेला आम्ही असं आवाहन करतो 26 गावांच्या की कृपया आमची प्रगणक गट आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतील, आपल्या लोकसंख्येसंदर्भात किंवा इतर जी माहिती आपण अनुषंगाने विचारतील त्यावेळेस त्यांना आपण देऊन ती योग्य ती माहिती देऊन त्यांना सहकार्य करावं। इसी तरह के नए अपडेट्स के लिए बने रहे हमारे साथ। ब्यूरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपुर।